हॅलो हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली, कशा आहात सर्वजण। तर चला आज आपण बनवणार आहे कढीपत्त्याची चटणी। तर हा केसांच्या मजबूतीसाठी खूप फायदेशीर असतो आणि त्वचेसाठी पण खूप फायदेशीर असतो। चला मग मी कढीपत्ता घेते, तोपर्यंत तुम्हाला मी आमचं छोटंसं गार्डन दाखवते। इथे मम्मीने वांग्याची 2-3 रोपं लावलेले आहेत, त्याला छान असे वांगे आलेले आहेत। परत इथे कापसाचं रोप लावलेलं आहे, तुम्ही बघू शकता कापसाला छान फुले आलेली आहेत। त्यानंतर इथे मम्मीने आमच्या छान अशी आळू लावलेली आहे, हिरवीगार देशी आळू तुम्ही बघू शकता। त्यानंतर सर्व गार्डन बघितल्यानंतर म्हणलं चला कढीपत्ता तोडून घेऊयात। इथे मी फ्रेश असा कढीपत्ता तोडून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। छान हिरवागार असा कढीपत्ता मी तोडून घेतलेला आहे। आपला फ्रेश असा कढीपत्ता तोडून झालेला आहे। कढीपत्ता तोडून झाल्यानंतर मी कढीपत्ता स्वच्छ छान असा चोळून धुवून घेतलेला आहे। चोळून झाल्यानंतर तो निथळायला ठेवला, कोरडा करून घ्यायचा आहे आपल्याला। कढीपत्ता कोरडा होतोय तोपर्यंत मी कढई तापत ठेवली। कढईमध्ये 2 चमचे तेल टाकलं। तेल टाकल्यानंतर इथे मी 2 चमचे उडदाची डाळ टाकली। उडदाची डाळ छान अशी तेलामध्ये गुलाबी रंगाची होईपर्यंत परतून घ्यायची आहे। मस्त असा खरपूस रंग येईपर्यंत मी डाळ परतून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता। डाळ परतून झालेली आहे। एका ताटामध्ये ती परतलेली डाळ मी काढून घेतलेली आहे। डाळ परतून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता अशी लाल खरपूस रंगाची डाळ परतून घेतली आहे। डाळ परतून झाल्यानंतर इथे मी कच्चे शेंगदाणे टाकलेले आहेत। कच्चे शेंगदाणे पण आपल्याला छान गुलाबी रंगाचे होईपर्यंत खरपूस भाजून घ्यायचे आहेत, बघू शकता। इथे तुम्ही आपले शेंगदाणे पण छान असे परतून झालेले आहेत। शेंगदाणे परतून झाल्यानंतर ते मी काढून घेतलेले आहेत एका ताटामध्ये। शेंगदाणे परतून झाल्यानंतर त्याच तेलामध्ये मी सुकं खोबरं टाकलेलं आहे, बारीक तुकडे करून। सुकं खोबरं पण आपल्याला छान असं लालसर परतून घ्यायचं आहे। आणि ह्या चटणीला काही जास्त तेल लागत नाही, थोडंसं त्याच तेलामध्ये आपल्याला सर्व साहित्य भाजून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता इथे मी जास्त तेल अजिबात वापरलेलं नाही। सुरुवातीला टाकलेले 2 चमचे होतं, त्याच्यामध्येच मी हे सर्व परतून घेत आहे। इथे मी खोबरं पण छान असं परतून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। खोबऱ्याचा रंग किती छान गुलाबी असा आलेला आहे, लालसर। ते खोबरं पण आपण काढून घेऊया परतून झाल्यानंतर, बघू शकता तुम्ही। इथे मी खोबरं पण काढून घेतलेलं आहे। त्याच तेलामध्ये तुमच्याकडे जर फुटाण्याची डाळ अवेलेबल असेल तर तुम्ही फुटाण्याची डाळ टाका। इथे माझ्याकडे फुटाण्याची डाळ नव्हती, माझ्याकडे घरामध्ये फुटाणे शिल्लक होते, तर फुटाण्याची मी साल काढून फुटाणे घेतलेले आहेत चटणीसाठी। हे फक्त 1 मिनिट आपल्याला फक्त परतून घ्यायचं आहे, जास्त काय आपल्याला हे फुटाणे भाजायचे नाही आहेत, तुम्ही बघू शकता। फुटाण्याची मी टरफलं काढून फुटाणे घेतलेले आहेत। इथे आपलं साहित्य सर्व परतून झाल्यानंतर इथे मी आपला सुकवलेला कढीपत्ता मी टाकलेला आहे। सुकवलेला म्हणजे फक्त कोरडा करून घेतला आपण, पाणी त्यातलं काढून असं कोरडा करून घेतलेला आहे। हा कढीपत्ता आपल्याला छान असा खरपूस कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे, कंटिन्यू हलवत राहायचं आहे। तुम्ही बघू शकता आपला कढीपत्ता छान असा कुरकुरीत व्हायला लागलेला आहे। आणि आपण कढीपत्ता हा शक्यतो जास्त करून भाजीतून किंवा पोह्यातून काढूनच टाकतो। तर ही जर चटणी बनवली आणि रोज 1 चमचा जर चटणी ही खाल्ली तरी पण आपल्या केसांना आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे। त्याच कढईमध्ये मी 1 चमचा जिरे आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या टाकल्या। वरून थोडंसं तेल टाकलं हे छान असं भाजण्यासाठी। जिरे आणि लसूण मी 1-2 मिनिटं परतून घेतलं त्या तेलामध्ये, अशा प्रकारे मी हे परतून घेतलं। त्यानंतर ते जिरे आणि लसूण काढून घेतलं। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व आपण भाजलेलं साहित्य आणि कढीपत्त्याची पानं टाकून मिक्सरला छान असं बारीक करून घ्यायचं आहे। इथे मी चवीनुसार मीठ वापरलं। आता आमच्या घरामध्ये चटणी बनवायची म्हणलं तर 1 मोठं मीठ आणि लाल मिरच्या वापरतात, लाल मिरची पावडर वापरत नाहीत। त्यानंतर इथे मी कढीपत्त्याची पानं भाजलेली टाकलेली आहेत। मिक्सरला मी छान असं वाटून घेतलेलं आहे, वाटण एक जीव असं, तुम्ही बघू शकता। आपली कढीपत्त्याची चटणी रेडी आहे। ही चटणी तुम्ही दह्यासोबत किंवा तेल चटणी चपाती असं खाऊ शकता, बघू शकता तुम्ही। आपली खमंग अशी कढीपत्त्याची चटणी तयार झालेली आहे। अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी जे नवीन असतील ते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि इतरांना पण शेअर करा।
थँक्यू.